इम्पॉर्टंट टिप देऊ शकतो ऑनलाईन जे स्टुडंट्स अभ्यास करतात त्यांच्यासाठी. ती टिप ही आहे की जे पण स्टुडंट्स ऑनलाईन अभ्यास करत असेल कोणत्याही प्लॅटफॉर्मवर, त्यांच्यासाठी एक टिप की तुम्ही नीट. Hello everyone, this is Chintan Sabre, a second year MBBS student from Vedanta Institute of Medical Sciences. आय होप की तुमच्या सगळ्यांचं जे प्रिपरेशन असेल ते चांगलं चालू असेल. आजचा जो काही व्हिडिओ आहे तो कशावर आहे, तो आहे आपला OMR फिलिंग स्ट्रॅटेजीवर. ठीक आहे. तर आपले 5 ते 6 मिनिटं घेईल मी, पण या व्हिडिओनंतर तुमचा नक्कीच फायदा होणार आहे. तुम्ही जे OMR आतापर्यंत फिल करत असाल ती बरोबर आहे की नाही स्ट्रॅटेजी आपल्याला याने कळणार आहे. पण एक मेन क्वेश्चन हा येतो मुलांना की ही OMR स्ट्रॅटेजी बनवायची काही गरज आहे का? तर हो, काय होते, मी एक एक्झाम्पल देतो. माझा एक मित्र होता ज्याने माझ्यासोबतच नीट 2024 मध्ये एक्झाम दिली होती. आम्ही जेव्हा नीट देऊन आलो होतो वापस, तेव्हा आम्ही संध्याकाळी पेपर चेक केले आमचे, तर त्याला 600 मार्क येत होते. ठीक आहे. पण आम्ही बघितलं की ज्या दिवशी नीटचा रिझल्ट आला त्या दिवशी त्याला 520 मार्क आले. याचं रिझन काय होतं, तर आम्हाला नंतर कळालं की त्याने जी OMR फिलिंग जेव्हा केली होती, OMR फिलिंगच्या वेळेस त्याच्याकडून काय झालं होतं, OMR फिलिंगच्या वेळेस त्याच्याकडून मिसमॅच झालं होतं. ठीक आहे. तर आपल्याला ही चुकी जर नसेल करायची, तर यासाठी आपल्याला काय करायची आहे, एक OMR फिलिंगची जी स्ट्रॅटेजी ती आपल्याला चांगली ठेवायची आहे आपल्यासाठी. ठीक आहे. तर आता आपल्याकडे इथे सध्याच्या टाइमला 4 प्रकारचे स्टुडंट्स असतात. जो पहिल्या प्रकारचा स्टुडंट आहे तो आहे की तो सगळ्यात पहिले काय करेल, आफ्टर ईच क्वेश्चन तो OMR फिल करेल. म्हणजे जसा जसा एक एक क्वेश्चन करतोय तसं OMR फिल करतोय. बट ही जी मेथड आहे, ही मेथड खूप जास्त काय असते, ही मेथड खूप जास्त आपल्याला टाइम कन्झ्युमिंग असते. ठीक आहे. ही खूप जास्त टाइम कन्झ्युमिंग असते. नंतर दुसरी गोष्ट काय आहे, दुसरा असा प्रकारचा स्टुडंट असतो जो आफ्टर ईच सब्जेक्ट सॉल्व्ह करतो. आफ्टर ईच सब्जेक्ट म्हणजे काही सेट एखादा पूर्ण जो सब्जेक्ट असतो त्यानंतर तो क्वेश्चन ते OMR फिल करतो. तर याला आपण एक करेक्ट स्ट्रॅटेजी म्हणू शकतो. ठीक आहे. तिसरी जी प्रकारचा स्टुडंट आहे तो काय असतो की तो पेपर पूर्ण सॉल्व्ह करतो. ठीक आहे. आणि मग सगळ्यात शेवटी काय करतो, त्याला हे करतो OMR मध्ये फेल करतो. तर ही एक रॉंग स्ट्रॅटेजी राहील, कारण की ते मिसमॅच व्हायचे चान्सेस खूप जास्त असतात. ठीक आहे. त्यानंतर चौथा एक काय असतो, चौथा एक असा स्टुडंट असतो जो काय करतो की काही आपले सेट 10 क्वेश्चनचा एक सेट पकडतो आणि 10 क्वेश्चन झाल्यानंतर OMR फिल करतो. ठीक आहे. तर याला मी सगळ्यात जास्त बेस्ट स्ट्रॅटेजी म्हणेन. ठीक आहे. आता हे बघा काय असते की तुमची ही जी पण काही स्ट्रॅटेजी आहे, मी तुम्हाला याच्यातल्या 2 स्ट्रॅटेजी तुम्हाला सगळ्यात चांगलं सांगेल. पहिली स्ट्रॅटेजी म्हणजे कोणती, पहिली स्ट्रॅटेजी म्हणजे ही वाली आफ्टर ईच सब्जेक्ट, ही एक चांगली स्ट्रॅटेजी आहे. आणि आफ्टर अ फिक्स्ड ग्रुप ऑफ क्वेश्चन्स, ही 2 स्ट्रॅटेजी चांगले आहेत. आता मी तुम्हाला 2 बद्दल काय ते सांगतो, पण त्याच्या पहिले OMR फिलिंगची स्ट्रॅटेजी ही तुमची एक पर्सनल चॉईस आहे. ठीक आहे. तुम्हाला जर या दोन्ही गोष्टीपैकी कोणतीही करायची असेल, आफ्टर ईच क्वेश्चन पण तुम्ही करू शकता. ठीक आहे. तर तुम्ही आतापर्यंत सहज सॉल्व्ह करत आले आहात आणि जर तुम्हाला नसेल चेंज करायचं तुम्ही आफ्टर ईच क्वेश्चन पण करू शकता, काही इश्यू नाही आहे. आणि आफ्टर ईच सेट करणं तर चांगली गोष्ट आहेच. ठीक आहे. आता गोष्ट काय ते की OMR कशी फिल करायची. ठीक आहे. तर मी असं सांगेल की मी काय करायचो की मी 4 क्वेश्चनचा किंवा 5 क्वेश्चनचा एक सेट बनवायचो. 5 क्वेश्चनचा एक सेट बनवायचो. या 5 क्वेश्चनच्या सेटवर मी काय करायचो, या 5 क्वेश्चनच्या सेटवर सगळ्यात पहिले जेव्हा मी एखादा क्वेश्चन सॉल्व्ह केला, ठीक आहे, त्याचा आन्सर समज काय असेल, ए असेल, त्याचा आन्सर समजा ए असेल, तर मी त्याला असं साईडला डॉट मारून ठेवायचो. लगेच दुसऱ्या क्वेश्चन केला त्याचा आन्सर सी असेल तर असं डॉट मारून ठेवायचो. मग पुढचा क्वेश्चन केला वापस सी असेल तर वापस एक डॉट मारायचो. ठीक आहे. मग असेच जेव्हा आपले 5 क्वेश्चन होऊन जातात तेव्हा त्याच्यानंतर काय करायचो मी, त्याच्यानंतर मी यालाच जे आहे, जर का याचा आन्सर बी असेल मी वापस इथं बघायचो करेक्ट आहे की नाही, मग याला बीला मी असं पूर्णपणे चांगलं सर्कल करून द्यायचो. ठीक आहे. त्याला पूर्णपणे चांगल्याने सर्कल करून द्यायचो. चालेल. ठीक आहे. मग त्यानंतर जर मी दुसरा क्वेश्चन बघितला आणि दुसरा क्वेश्चन काय असेल, दुसऱ्या क्वेश्चनचा आन्सर जर आपल्याकडे सी असेल तर मग सी ला आपण सर्कल करून टाकायचं. ठीक आहे. आता समजा मी तिसरा क्वेश्चन करतोय. ठीक आहे. हा तिसरा क्वेश्चन जेव्हा मी करतोय आणि जर का मला कळलं की याचा आन्सर सी नाही आहे, तर आपल्याकडे एक चॉईस भेटते की आपण आन्सर ते चेंज करू शकतो. तुम्ही काय करू शकता, या सीच्या ऐवजी आपल्याला जर का कळलं की बी आन्सर आहे तर मग बी वर जायचं आणि मग बी वर सर्कल करायला सुरू करून टाकायचं. ठीक आहे. याने तुमचा नक्कीच फायदा होणार आहे. ठीक आहे. तुम्हाला स्टार्टिंगला ही एखाद्या टाइम कन्झ्युमिंग मेथड वाटू शकते, पण बाय द टाइम तुमची ही मेथड चांगली होऊन जाईल. यासाठीचा व्हिडिओ आम्ही लवकर काढलेला आहे. ठीक आहे. या व्हिडिओमध्ये आम्ही एक इम्पॉर्टंट टिप देऊ शकतो. ऑनलाईन जे स्टुडंटच्या पेपरला जायच्या पहिले कमीत कमी 3 तरी क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करा. 3 तरी पेपर्स तुम्ही सॉल्व्ह करा ऑफलाईन वाले. ठीक आहे. मिनिमम 3 पेपर्स.
ठीक आहे, ते तुमचा फायदा होईल. मग तुम्हाला नीटच्या पेपरच्या दिवशी फील तरी येऊन जाईल त्या गोष्टी. ठीक आहे, तर मग काय करायचं, असं तुम्ही हे करू शकता, OMR करू शकता. आता OMR करताना त्याचे कॉमन मिस्टेक्स एकदम तुम्हाला वापस सांगू काय काय नाही करायचं, काय करू शकता. सगळ्यात पहिले तर तुम्ही या वाल्या गोष्टी कोणी करणारच नाही, की कोणी आला आणि असं ठीक दिलं, या चुका तुमच्याकडून होणारच नाही. नंतर ही वाली गोष्ट ती पण नाही करणार कोणी. ठीक आहे, दुसरी गोष्ट काय आहे की खूप सारे स्टुडंट काय करतात की फक्त एवढं करून येऊन जातात. ठीक आहे, एवढं करून येऊन जातात, याच्यामध्ये काही इशू नाही आहे. ठीक आहे, पण आपल्याला रिस्क का घ्यायची आहे. ठीक आहे, जे OMR चेकिंग करणारी मशीन असते ती फिजिक्सच्या याच्यावर चालते. ठीक आहे, फिजिक्सच्या मेकॅनिझमवर चालते. ठीक आहे, तर जसं त्यांनी सांगितलं की पूर्ण सर्कल करायचं, पूर्ण सर्कल करायचं आपलं. ठीक आहे, आणि दुसरे क्वेश्चन खूप सारे मला विचारतात की सर जेव्हा मी असं सर्कल करतोय, असं सर्कल करताना जर काही सर्कल असं पाहायचं तर मग काय होईल, आन्सर नाही होणार करेक्ट, असं काहीच नाही. अंटिल अनलेस हे सर्कल या खालच्या क्वेश्चनच्या जास्त जवळ चाललं, खालचा क्वेश्चन असं घेणे डिस्टर्ब नाही करायचं, तोपर्यंत हे वरचा क्वेश्चन जो आहे तो बरोबर राहील, तिथे काही दिसून राहणार नाही. ठीक आहे ना, तर मग आता तुम्हाला जी पण स्ट्रॅटेजी यूज करायची तुम्ही ती स्ट्रॅटेजी यूज करू शकता. ठीक आहे, पण मी तुम्हाला मोस्ट 2 इम्पॉर्टंट स्ट्रॅटेजी सांगेल ज्या तुम्ही यूज करायला पाहिजे. हे माझं पर्सनल ओपिनियन आहे, त्या कोणत्या आहेत की एक आफ्टर ईच सब्जेक्ट तुम्ही सॉल्व्ह करा, नाहीतर आफ्टर अ फिक्स्ड ग्रुप ऑफ क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करा. ठीक आहे, तुम्ही या दोन्ही पण स्ट्रॅटेजी तुमच्या मॉक टेस्टसाठी किंवा तुमच्या नीटच्या पेपरसाठी सुद्धा यूज करू शकता. ठीक आहे, तर ऑल द बेस्ट फॉर युअर नीट एक्झाम. थँक्यू सो मच.